आपला आत्मनाश होऊ नये याकरता मानवी जीवनामध्ये सावध राहावं असा संदेश भगवंतांनी दिला. विषयाचं ध्यान केलं, विषयाचा संग निर्माण होतो, त्याच्यातून कामना निर्माण होतात, क्रोध निर्माण होतो, संमोह निर्माण होतो. संमोहामुळं आपण कोण आहोत, आपण देह मन बुद्धी नसून आत्मस्वरूप आहोत हे साधका करता चालले. असं तो जो चिंतन करत असतो, सोहम चिंतन करत असतो, ती स्मृती नाहीशी होते. स्मृती नाहीशी झाली की स्थिर बुद्धी राहत नाही, तोच आत्मनाश समजावा असं भगवंतांनी सांगितलं. म्हणून विषयाचं चिंतन करू नये, चिंतनापासूनच अनिष्ट प्रक्रिया सुरू होते असं भगवंत म्हणाले. आणि त्याच्या म्हणजे हे सर्व टाळण्यासाठी उलटी परंपरा मग काय असायला पाहिजे, तर विषयाचं चिंतन न करता इंद्रिय विषयांमध्ये वावरण्याची कला संपादन करून घ्यावी असं भगवंत सांगतात.